रील स्टार आहे। नमस्कार, ड्रायव्हित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सामान्य नागरिक आहे म्हणल्यानंतर मी पहिला टोल भरणारच। भारताचा नागरिक असल्यामुळं मी सामान्य माणूस आहे, त्यामुळे मला टोल भरावंच लागेल। मी कुठलाही रील स्टार नाही, कंटेंट क्रिएटर नाही, त्यामुळे मी छाती बडवून सांगत नाही की मी रील स्टार आहे, रील स्टार आहे। नक्की तुम्ही आहे कोण? भारतरत्न, रील स्टार आहे। पद्मविभूषण, रील स्टार आहे। पद्मभूषण रील स्टार आहे। किंवा नोबेल पुरस्कार विजेते, रील स्टार आहे। त्याच्याही पलीकडे आमदार, खासदार, व्हीआयपी का व्हीव्हीआयपी, रील स्टार आहे। कोण आहात तुम्ही? आपण सामान्य नागरिक आहे, भारताचे नागरिक असल्यामुळे आपल्याला टोल भरावंच लागणार आहे। का? तर सामान्य नागरिक आहे, आणि सामान्य नागरिक म्हणल्यानंतर त्यांनी शासनाला किंवा सरकारला प्रश्न विचारलंच पाहिजे, कारण सामान्य नागरिक आहे। सामान्य नागरिकांनी वोट भरलेले आहे। पण हे साहेब काय बोलतात? हे स्वतःला खूप मोठे रील स्टार समजतात। रील स्टार आहे। जर माझी गाडी जर नाही सोडली ना, तर उद्यापासून व्हिडिओ बनवणार नाही। नाव तर तुम्हाला माहिती असेल, पूर्ण महाराष्ट्रात बोलतात, नाव माहित आहे, महेश मोठे। कंटेंट बनवायला पण काहीतरी कंटेंट पाहिजे। तुमच्या ह्या अशा उपद्व्यापमुळे अक्षरशः ट्रॅफिक लागले, काय माझ्यासमोर गाड्या, लोक हॉर्न वाजवायला लागलेत, आणि ह्यांचं वक्तव्य काय आहे माहितीये का? काय वक्तव्य आहे माहितीये? तर हे बोलतात, जर तुम्ही आम्हाला टोल जर माफ नाही केला, रील स्टार आहे। जर माझी गाडी जर नाही सोडली ना, तर उद्यापासून व्हिडिओ बनवणार नाही। तर मी रील बनवण्याचं सोडून देईल। अरे बापरे, रील जर बनवायचं सोडून जर दिलं ना, अक्षरशः मला वाटतं काही सेकंड मध्ये ना भारताची अर्थव्यवस्था नक्कीच कोसळेल। इतका मोठा ना हा, म्हणजे इतकं मोठं संकट येईल भारतावर जर यांनी रील जर नाही बनवली तर। काय म्हणजे नक्की काय कळत नाही ह्यांना। साधं गाडी चालवताना ह्यांना सीट बेल्ट लावायचं हे माहिती नाही। साधा एक सिविक सेन्स, तुमच्याकडे 4 चाकी गाडी आली म्हणल्यानंतर तुम्हाला एक सिविक सेन्स लागतो की गाडी चालवताना, 4 चाकी चालवताना पहिला सीट बेल्ट लावायचा, 2 चाकी चालवताना कायम हेल्मेट घातलं पाहिजे। पण साधं यांना सिविक सेन्स नाही की गाडी चालवताना सीट बेल्ट वापरायचा। आणि हे काय बोलतात, जर तुम्ही टोल नाही माफ केला तर मी सोडून देईन। कुणालाही फरक पडत नाही। तुम्ही आज काय आत्ताच्या घडीला जर रील बनवायला सोडून दिले ना, काही फरक पडणार नाही। स्वतःच्या घरातला माणूस गेला ना तर 4 दिवस लोक रडतात आणि हाय ते आपलं रुटीन चालू ठेवतात। हाय तुम्ही कोण नक्की? शासनाचे काय जावई आहेत तुम्ही? थोडा तरी कळायला पाहिजे। तुमच्या या एकाशा चुकीमुळे अक्षरशः ट्रॅफिक लागले, काय माझ्यासमोर गाड्या, आणि बोलताय काय मी रील स्टार आहे, सामान्य माणूस नाही। पण काय म्हणलं मी रील स्टार आहे? मी सामान्य माणूस नाही, मी सामान्य माणूस नाही। काय उगाच दंगा करायचा? अक्षरशः कमेंट मध्ये लोकांनी लाखो शिव्या दिले। थोडा तरी विचार करायला पाहिजे। कंटेंट बनवायला कंटेंट लागतो, आणि स्वतःची ओळख निर्माण करायला ना लोकांनी ओळख दाखवली पाहिजे। हजारो लोक पळत आले पाहिजे तुमच्या जवळ, जे आता 4 दिवसापूर्वी घडलं वैभव सूर्यवंशीने। ह्याला बोलतात ओळख, स्वतःची जागा निर्माण करणं। तुम्ही स्वतःच ऊर बडवून सांगताय मी सामान्य माणूस नाही, रील स्टार आहे। गल्लोगल्ली झालेत। मी तर बाबा सामान्य माणूस आहे, मी 36 वर्ष गाडी चालवतो। टोल भरणं हा माझा, म्हणजे टोल भरणे हे माझं कर्तव्य आहे। पण असं ऊर बडवून सांगू नका, आणि कंटेंट बनवायला काहीतरी कंटेंट घेऊन या। उगाच काहीतरी जनतेला वेटीस धरायचं, ट्रॅफिक तिथे लागले, थोडं तरी काहीतरी बुद्धीचा भाग ठेवायचा। तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा।